ओम गण गणपते नमः. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. यंदाही 7 सप्टेंबरला गणेशाचे आगमन होणार आहे. या दिवसापासून पुढील 10 दिवस अनंत चतुर्थी पर्यंत गणेश उत्सव सुरू असेल. 17 सप्टेंबरला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होईल. पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा 2 तास 21 मिनिट राहील, परंतु राहू काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल. 9 वाजून 10 मिनिट 10 वाजून 35 मिनिट पूजा करू नये. हा काळ राहू काळ आहे. सकाळी 8 ते 9:33 पर्यंत शुभ वेळ आहे. दुपारी 12 वाजून 28 मिनिटापासून 2 वाजून 11 मिनिटापर्यंत चालू आणि सामान्य काळ राहील. गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आणि अर्चना करावी. हे विधात्या देवनायका गणपती, तू प्रसन्न होऊन माझे सर्व कार्य सिद्धीस जावो, तसेच सर्व विघ्न नष्ट होत हा मंत्र म्हणावा. श्री गणेशाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल. गणपती बाप्पा शुभ संकल्प पूर्तीचे देव मानले गेले आहेत. कोणत्याही गणपतीची पूजा व आराधना केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात, जसं की आजार, आर्थिक समस्या, भय, नोकरी, व्यवसाय, घर, वाहन, विवाह, संतान, प्रमोशन, इतर संबंधित अडचणी दूर होतात. गणेश पूजेचे आगमन घरात होताना यजमानांच्या पायावर दरवाजामध्ये दूध आणि पाणी घालून औक्षण करावे. घरी आणण्यासाठी मूर्ती शक्यतो 1 वीतभर किंवा त्यापेक्षाही थोडीशी मोठी असावी. जास्त मोठी मूर्ती घरामध्ये बसवू नये. गणेश मूर्ती आसनावस्थ असावे, म्हणजे बसलेली असावे. डाव्या सोंडेचा गणपती सौम्य आणि उजव्या सोंडेचा गणपती कडक अशी समजूत आहे. आता जाणून घेऊया 12 राशीनुसार गणेश चतुर्थी दिवशीचे प्रभावशाली उपाय. मेष राशीच्या व्यक्तींनी वक्रतुंड रूपात गणपतीचे पूजा करावी आणि ग आणि ओम वक्रतुंडाय मंत्राची 1 माळ दररोज जप करावा. रिद्धी सिद्धी या नावाने 2 वातीचा श्री गणेशासमोर 1 तुपाचा दिवा दररोज प्रज्वलित करावा आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. गणेश चतुर्थी दिवशी मूर्तीचे प्रतिष्ठापना केल्यानंतर 21 दुर्वा घेऊन त्या देवाच्या मूर्ती खाली ठेवाव्यात आणि ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करावा. सलग 10 दिवस दररोज हा जप करावा आणि 10व्या दिवशी विसर्जन केल्यानंतर किंवा तुम्ही ज्या दिवशी विसर्जन करता त्या दिवशी दुर्वा लाल कपड्यात घालून आपल्या तिजोरीत ठेवा. यामुळे तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील. महिलांनी प्रथम गूळ, तूप, मीठ, दुर्वा इत्यादी वस्तू घरातील मोठ्या सदस्यांना म्हणजे सासू सासऱ्यांना, आई वडिलांना द्याव्यात. त्यानंतर पुरुषांनी सर्वप्रथम या वस्तू श्री गणेशाला अर्पण कराव्यात. असे केल्याने तुमचे सौभाग्य वाढेल आणि तुम्हाला श्री गणेशाची विशेष कृपा प्राप्त होईल. कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि सर्व त्रासा हळूहळू दूर होतील. विशेष उपाय. मेष राशीचे इष्टदेव श्री गणेश आणि भगवान शिवशंकराचा अंश असणारे हनुमान आहेत, म्हणून मंगळवारी हनुमानाचा प्रसाद अर्पित करावा आणि पूर्ण प्रसाद मंदिरात वाटून द्यावा. मोदक हे भगवान श्री गणेशाला अतिप्रिय आहेत. त्याचबरोबर बुंदीचे लाडू सुद्धा श्री गणेशाला अतिप्रिय आहेत. त्यामुळे श्री गणेशाला मोदकाचा आणि बुंदीच्या लाडूचा यथाशक्ती नैवेद्य समर्पित करून लहान मुलांना दान करावा. नंबर 2. वृषभ राशीच्या व्यक्तीने श्री गणेशाची शक्तिविनायक रूपात आराधना करावी आणि गंग किंवा ओम ह्रीम ग्रीम ह्रीम या मंत्राची 1 माळ दररोज जपावी. तुमचा एक दिवा प्रज्वलित करून जे तुम्ही रोज बनवलेले नैवेद्य आहेत त्याच्याबरोबर दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. तसेच श्री गणेशाला जास्वंदीचे फूल आवर्जून 1 अर्पण करावे. अर्पण करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. हा उपाय केल्याने घरात सुख, शांती, सकारात्मक ऊर्जा नांदेल. विशेष उपाय. शमी हा एक मात्री अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केल्याने श्री गणेश आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात आणि अशी मान्यता आहे की भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवण्यासाठी शमीची पूजा केली होती. शमी हे गणेशाला अत्यंत प्रिय आहेत. शमीची काही पण पाने नियमितपणे गणेशाला समर्पित करा. असे केल्याने घरात सुख समृद्धी वाढते अशी विशेष मान्यता आहे. भगवान शिवशंकराचा
अंश असणारे बजरंगबली किंवा गणपती मंदिरात मंगळवारी शुद्ध तुपाचा 2 मुखी दिवा प्रज्वलित करावा. तसेच आर्थिक समस्या असल्यास केशर मिश्रित श्री गणेशाला तिलक लावून स्वतःच्या मस्तकावर लावल्याने आर्थिक समस्या दूर होते. नंबर 3 मिथुन राशीच्या व्यक्तीने गणपतीची लक्ष्मी गणेश रूपात आराधना करावी. नैवेद्यामध्ये हिरव्या मुगापासून बनवलेले कुठलेही पदार्थ दाखवावा. शक्यतो श्री गणेशाला गोड पदार्थ आवडतात, त्यामुळे मुगाचे लाडू आवर्जून समर्पित करावे. आणि श्री गणेशाय नमः ओम गणगणपते नमः या मंत्राची 1 माळी जप करावी. यश प्राप्ती आणि प्रगतीसाठी गणपतीला 11 दुर्वाच्या 11 जोड्या अर्पण कराव्यात. 21 जोड्या अर्पण केल्या तरी अतिउत्तम. विशेष उपाय: घरात नेहमी पैशाची कमतरता असेल, पैशाची चणचण भासत असेल तर गणेश चतुर्थी दिवशी बुधवारी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर 5 दुर्वामध्ये 11 खारका बांधून पंचदेवामध्ये प्रथम असलेल्या श्री गणेश आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा. दुर्वा अर्पण करताना श्री गणेशाय नमः दुर्वांकुर समर्पयामी या मंत्राचा अवश्य जप करा. असे केल्याने तुम्हाला लवकरच आर्थिक संकटातून सुटका मिळेल. गणपतीला बुधवारी मंदिरात लाडवाचा नैवेद्य दाखवावा. गरिबांना कांबळे दान करावे. 4 कर्करास असणाऱ्यांनी वक्रतुंड रूपात गणपतीची पूजा करावी आणि ओम वरदाय नमः किंवा ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राने 1 माळ जप करावा. गणपतीला पांढरी चंदन आणि पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावेत. गणपती अथर्वशीर्षाचे 11 वेळा पठण करावे. म्हणता येणे शक्य नसेल तर मनोभावे श्रवण करावे. घराच्या पूर्वेला मातीच्या भांड्यात 1 दुर्वा लावा. या दुर्वावर दररोज गणेशाचे ओम गणगणपते नमः ध्यान करताना जल अर्पण करावे. तुमच्या घरात समृद्धी येण्यास सुरुवात होईल. या भांड्यात उगवलेली दुर्वा प्रत्येक बुधवारी गणपतीला अर्पण करा. विशेष उपाय: गणपतीला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल व्हावे आणि लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा नैवेद्य दाखवावा असे सांगितले जाते. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास ते भक्तांसाठी शुभदायक ठरू शकते. तसेच गणपतीचा ओम गणगणपते नमः मंत्र 108 वेळा किंवा जितका शक्य असेल तितका वेळा म्हणा. दररोज चंदन तिलक करावे. अष्टगंधाने स्वतःच्या मस्तकावरती तिलक करावा आणि वयस्करांचा सन्मान करावा. 4 सिंह राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी गणेश रूपात गणपतीची पूजा अर्चना करावी आणि लाल फूल अर्पण करत ओम सुमंगलाय नमः या मंत्राचा 1 माळी जप करावा. मोतीचूर लाडवाचा नैवेद्य दाखवावा. गणपती बाप्पाची पूजा करण्यासह भगवान शिवशंकराची शिवपूजा आवर्जून करावे. गणपती शिवपुत्र मानले गेले असल्यामुळे शिवशंकर आणि गणपती बाप्पा दोघांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. विशेष उपाय: नारळ हा निस्वार्थीपणा आणि शुद्धता दर्शवतो आणि माता लक्ष्मीचे प्रतीक सुद्धा आहे. म्हणून गणेश चतुर्थी दरम्यान नारळ हे 1 अवश्य अर्पण करा, कारण तो फोडल्यावर गोड आणि चवदार दोन्ही आहे. नारळ फोडणे म्हणजे अहंकार फोडणे आणि स्वतःला संपूर्णपणे परमात्म्याला अर्पण करणे होय. हे एखाद्याच्या मार्गातील कोणतेही अडथळे दूर करण्यासाठी गणेशाचा आशीर्वाद देण्याचे प्रतीक आहे. लाल रंगाचा रुमाल आपल्याजवळ ठेवा आणि गणपती मंदिरात मनुका अर्पित कराव्यात. कन्या राशीच्या व्यक्तीने लक्ष्मी म्हणजे श्री लक्ष्मी गणेश रूपात गणपतीचे ध्यान करावे. पूजन करताना ओम गणगणपते नमः या मंत्राचा अखंड जप करावा. 21 दुर्वा अर्पण करावे. रोज ओम चिंतामणी नमः या मंत्राचा 1 माळी जप दररोज करावा. तुमच्या देवघरातील गणेश मूर्तीचे गंगाजलाने अभिषेक करावा, कारण आपले नव्याने स्थापित केलेल्या गणेशाला अभिषेक घालू शकत नाही. थोडंसं पायावरती पाणी अर्पण केले तरी सुद्धा चालेल. त्यानंतर गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. मावा लाडू अर्पण करावा आणि प्रसाद म्हणून लहान मुलांना वाटावा. विशेष उपाय: कुंकू आणि चंदन याची पेस्ट बनवून श्री गणेशाच्या मूर्तीला सुशोभित करण्यासाठी लावावे. माहिती: कुंकुम लावणे लिहिले बिंदीचे प्रतिनिधित्व करते, जे शहाणपणाच्या 3ऱ्या डोळ्याचे प्रतीक मानले जाते. पवित्रता आणि शांततेचे प्रतीक असलेल्या मूर्तीला थंड करण्यासाठी चंदन पेस्ट लावली जाते. असे मानले जाते की हे सामग्री अर्पण केल्याने विचारांची स्पष्टता, शहाणपण आणि शुभेच्छा येतात. गणपतीची दररोज पूजा करावे. स्थायिक प्राप्तीसाठी तुळशीची
धारण करावी आणि कधीही घरात त्या 10 दिवसात कुत्रा पाळू नये असे विशेष म्हटले आहे. तुळरास असणाऱ्या व्यक्तीने वक्रतुंड रूपात गणपतीची आराधना करावा आणि पूजा करताना 5 नारळ मनोभावे समर्पित करावे. त्यानंतर ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा एकमाळी जप करावा. गणेश चतुर्थी दिवशी गणेश यंत्राची स्थापना करा. या यंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. विशेष उपाय: केशर पेस्ट आणि केसर अनेकदा श्री गणेशाला अर्पण केले जाते, कारण ते संपत्ती आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करते. त्याचा दोलायमान रंग यश आणि विपुल संबंधित आहे. केशर पेस्ट अर्पण करणे भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धीच्या साधकाच्या इच्छेने प्रतीक आहे. लहान भावंडाची मदत करावी आणि गणपती मंदिरात कोणत्याही वारी सकाळी 11 वाजे पूर्वी तुपाचा दिवा 2 वातीचा रिद्धी-सिद्धी प्रज्वलित करावा. वृश्चिक राशीच्या व्यक्तीने श्वेतार्क गणेश रूपात आराधना करावे आणि पूजेत सेंदूर आणि लाल फुलं मनोभावे अर्पित करावे. तसेच ओम नमो भगवते गजाननाय नमः या मंत्राचा एकमाळी दररोज जप करावा. गणेश चतुर्थीला तसेच त्या 10 दिवसात हत्तीला हिरवा चारा खायला द्यावा. गणेश मंदिरात जाऊन तुमचा जो काही त्रास आहे त्या त्रासासाठी श्री गणेशाजवळ प्रार्थना करावी. श्री गणेश ते तुमची दुःख दूर करतील. विशेष उपाय: गणेश चतुर्थी दिवशी आपण POP किंवा चिनी मातीपासून बनवलेल्या मूर्ती स्थापित करतो, तर त्याला आपण अभिषेक घालू शकत नाही, म्हणून शुद्ध पाणी शिंपडावे. धातूची मूर्ती असल्यास अभिषेक करा. केळीच्या झाडाला मनोभावे 1 लोटा जल पाणी समर्पित करून पूजा करा. धनुराशीच्या व्यक्तीची दररोज ओम गण गणपते नमः या मंत्राचा एकमाळी जप करावा. गणपतीला पिवळ्या रंगाचे फूल आणि नैवेद्यात बेसनाचे लाडू मनोभावे समर्पित करावे. या राशीच्या लोकांनी लक्ष्मी गणेश रूपाची आराधना करावी. गणेशाला शुद्ध गायीच्या तुपाचा आणि दिवा समर्पित करून तूप गूळ अर्पण करा. यानंतर गायीला तूप आणि गूळ खाऊ घाला. असे मानले जाते की हा उपाय केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. गूळ दुर्वा अर्पण करून धूप दीप लावावा. विशेष उपाय: ओम ग्लोम गौरीपुत्र वक्रतुंड गणपती गुरु गणेश ग्लोम गणपती रिद्धीपती सिद्धीपती माझे संकट दूर कर या मंत्राचा जप केल्यास जीवनातील विघ्न बाधा दूर संकट दूर होतात. शांती आणि समृद्धीसाठी घरात कचरा किंवा घाण होऊ नये याची काळजी घ्यावी. तेवढ्या वस्त्राच्या आसनावर श्री गणेशाला ईशान्य कोपऱ्यात विराजमान करून त्यांच्या समक्ष गुरुवारी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा अवधूतेश्वर महादेव या नावाने समर्पित करावा. मकर रास असणाऱ्या व्यक्तीने शक्तिविनायक गणपतीची आराधना करावे. पूजा दरम्यान गणपतीला विड्याचं पान, सुपारी, वेलची व लवंग मनोभावे अर्पित करावे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा एकमाळी दररोज जप करावा. 21 गुळाच्या गोळ्या बनवून दुर्वासह गणेशाला मनोभावे अर्पण करा. हा उपाय केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. विशेष उपाय: मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे. याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान केल्याने फायदेशीर मानले जाते. गुरुवारी गणपती, लक्ष्मी किंवा विष्णू मंदिरात जाऊन पिवळे फूल अर्पण करावे. तसेच बैलजोडीला गुळपोळी खाऊ घालावी हे विशेष म्हटले गेले आहे. कुंभ राशीच्या व्यक्तीने शक्तिविनायक गणपतीची पूजा करावी आणि ओम गण मुक्ताये फट मंत्राची दररोज एकमाळी जप करावा. गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही गणेश मंदिरात जाऊन मनोभावे विधिवत पूजा करून दर्शन घ्यावे. तुमच्या इच्छेनुसार गोरगरिबांना यथाशक्ती दान करा. शास्त्रानुसार दान केल्याने पुण्य प्राप्त होते. असे केल्याने गणेश भक्तांना आशीर्वाद देतात असे मानले जाते. विशेष उपाय: विवाह इच्छुकांच्या लग्नामध्ये अडथळे येत असतील तर गणेश चतुर्थीला गणेशाला मालपुवा अर्पण करा. असे मानले जाते की असे केल्याने विवाहाचे योग लवकर जुळून येतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवे मूग डाळ मिसळून दान करावे. याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळू शकतात. आपल्या घरातून त्या 10 दिवसात कोणीही उपाशी जाऊ नये याची काळजी घ्यावी. भोजन करताना वरून मीठ घेणे टाळावे. तसेच मंगळवार, गुरुवार आणि रविवार व्रत करणे योग्य ठरेल. मीन राशीच्या व्यक्तीने
हरिद्रा गणेश मनोभव्य पूजा केली पाहिजे. ओम गणपती नमः किंवा ओम अंतरिक्षाय स्वाहा या मंत्राची एक माळी दररोज जप करावा. पूजा दरम्यान मध आणि केशराचे नैवेद्य दाखवावे. 21 दुर्वाची माळ बनवून गणेशाची पूजा करावी. शास्त्रानुसार असे केल्याने श्री गणेश सर्व मनोकामना पूर्ण करतात. विशेष उपाय: लोकांच्या जीवनात दीर्घकाळ समस्या अडचणी राहिल्या असतील किंवा तुम्ही त्यामुळे त्रस्त झाला असाल तर ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान करून गणेश मंदिरात जाऊन गणपतीला 11 किंवा 21 दुर्वांच्या तितक्याच पेंड्या अर्पण करा आणि उपायाने तुम्हाला समस्यापासून मुक्ती मिळेल आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळेल. गणपती मंदिरात स्व इच्छेने यथाशक्ती दान करावे. पिंपळाच्या झाडाच्या मुळात 1 लोटा जल आणि काळे तीळ मिश्रित पिंपळेश्वर महादेव या देवाचे स्मरण करत अर्पण करावे. आता आपण प्रत्येक राशीच्या व्यक्तींनी गणेश आगमनापासून विसर्जनापर्यंत 10 दिवसात केव्हाही हे उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यातील अडथळे संकट दूर करणारे भगवान शिवशंकराचे पुत्र श्री गणेशाचे प्रभावशाली उपाय पाहूयात. नंबर 1. गणेश चतुर्थी आगमना दिवशीपासून विसर्जनापर्यंत श्री गणपती बाप्पा समोर दररोज 2 सुपारी आणि 2 वेलची ठेवून त्याची मनोभावे पूजा करा. या उपायाने विघ्नहर्ता गणपती प्रसन्न होतो आणि भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करतात. 2. गणपती बाप्पा प्रत्येक रूपात सर्व दिशांमध्ये रक्षा करतात. आपल्याला वास्तुदेवाला प्रसन्न करायचे असेल तर गणपतीचे पूजन अत्यंत शुभ फल देते. गणपतीची आराधना केल्याशिवाय वास्तुदेवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. गणपतीची आराधना केल्याने वास्तुदोष नाहीसे होतात. 3. घराच्या मुख्य दारावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असल्यास दुसऱ्या बाजूला त्याच जागी गणपतीचा फोटो असेल आणि दोघांची पाठ मिळत असेल तर वास्तुदोष नाहीसा होतो. 4. गणपती बाप्पाचे मुख कधीही दक्षिण दिशेकडे करू नये. सुख, शांती आणि समृद्धी इच्छित असल्यास पांढऱ्या रंगाची विनायकाची मूर्ती किंवा चित्र लावणे पाहिजे. सर्व मंगल कामना हेतू सिंदुरी रंगाच्या गणपतीची आराधना योग्य ठरेल. नंबर 5. तुम्ही आर्थिक समस्यांना त्रस्त असाल तर ही समस्या दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे कापड घेऊन त्यात श्रीयंत्रामध्ये सुपारी ठेवावे. त्यानंतर गणपतीची यथाशक्ती पूजा करून श्रीयंत्र आणि सुपारी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा. या उपायाने संपत्तीत वाढ होते. 6. तुम्हाला जर कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा अडचणी निर्माण होत असतील तर बुधवारी कोणत्याही गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला लाल फुलं आणि दुर्वा आणि मोदक मनोभावे अर्पण करावे. या दरम्यान गणपतीकडे कार्यात सफलता मिळावी अशी प्रार्थना करावी. हा उपाय केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होईल. नंबर 7. व्यवसाय, नोकरी, तुमच्या कुठलीही कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारची प्रगती होत नसेल तर बुधवारचे व्रत आवर्जून केले पाहिजे. बुधवारच्या व्रतासोबत बुध ग्रहाच्या बीजमंत्राचा देखील जप करावा. कुंडलीतील बुध मजबूत होतोच तुम्हाला करिअरमध्ये प्रत्येक कार्यक्षेत्रात यश सफलता प्राप्त होते. 8. बुधवारी पैशाची बचत केली पाहिजे. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना या दिवशी लाभ होण्याची विशेष शक्यता असते. त्यामुळे बुधवारच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. तसे या दिवशी पैशाची विशेष अशी बचत केलीच पाहिजे. 9. आर्थिक आणि शारीरिक कष्टापासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी दुर्गा मातेची मनोभावे पूजा केली पाहिजे. यासह गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. तसेच मुगाचे दान करावे. बुधवारी दुर्गा मातेचा मंत्र जप करताना योग्य उच्चार करून करावा. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम गण गणपते नमः, ओम शिवगौरी पुत्राय नमः टाईप करा आणि लाईकसुद्धा करा. हर हर महादेव, ओम गौरी नंदनाय नमः. धन्यवाद.